दोस्तों, मैं यूनिस तकाले और आप देख रहे हैं आज की न्यूज़। आज की न्यूज़ में आपका स्वागत है। आज निसपुर ये ग्राम पंचायत के लोग यहाँ पर आकर बैठे हैं और इनकी मांगनी क्या है इनसे पूछते हैं कि ग्राम सेवक पैसा अंतर्गत ये भ्रष्टाचार किया गया है ऐसा बताया गया है। हमने ग्राम सेवक की भी प्रतिक्रिया ली, अब गावकरी की भी ले रहे हैं, तो इसके बारे में बताएं। आम्ही मागील 15 दिवसापासून ग्रामसेवक व्हिडिओ यांच्याकडे आमच्या गावामध्ये सन 2022 ते 24 मध्ये जेवढे काही कामं झाले त्यांचे इस्टिमेट, मोजमाप पुस्तिका, बँकेचं स्टेटमेंट मागितले असल्यास ग्रामपंचायत ग्रामसेवक आम्हाला देण्यास नकार देत आहे। त्यामुळं आम्हाला असा संशय आहे की त्यांनी आमच्या गावामध्ये आम्ही ई ग्राम स्वराजवर माहिती चेक केलं असता ॲपवर, तिथं आम्हाला आमच्या गावामध्ये पाणी पुरवठ्याचे कामं करण्यात आले असं दाखवलेलं आहे, पण असलं कुठलंही काम गावामध्ये काम केलं नाही। त्याचे पैसे विड्रॉल आम्हाला त्या ॲपवर दाखवत आहे। त्यामुळं आम्ही ग्रामसेवकाकडे मोजमाप पुस्तिका, स्टेटमेंट, इस्टिमेट मागितले, त्यांना आम्हाला नकार दिल्यामुळे आज आम्हाला पंचायत समिती किनवट यांच्यासमोर उपोषणाची वेळ आली। बीडीओ साहेबांना तुम्ही भेटले का? भेटले। काय म्हणले? बीडीओ साहेबांना भेटले। बीडीओ साहेबांनी त्यांना विनंती केली असेल तर देऊन टाका। आम्ही मागे 26 तारखेलाच उपोषणाला बसणार होते, पण बीडीओ साहेबाच्या हस्तक्षेपामुळे आम्ही ते पुढे ढकलली। चला आज देतील, उद्या देतील, परवा देतील, या हिशोबानं आम्हाला आज 9 तारखेला उपोषणाला बसायची वेळ आहे। हे तांडा वस्ती आणि दलित वस्ती पैसा अंतर्गत हे प्रकरण काय आहे तुमचे म्हणणे? आमचं म्हणणं आहे की आमच्या गावामध्ये तांडा वस्तीचे जवळपास 1.25 कोटी रुपयाचे कामं झालेले आहेत। ते कुठलेही शासकीय कर भरता असं दाखवलेलं आहे, म्हणजे पैसे उचल झालेले आहेत, पण कुठलेही शासकीय पैसे भरता, रॉयल्टी म्हणा, तुमचा TDS म्हणा किंवा तुमचा GST म्हणा, असे कुठलेही आम्हाला ग्रामसेवक मागितल्यास माहिती देण्यास नकार देतात। त्यामुळे आम्ही तांडा वस्ती, दलित वस्ती, पेसांतर्गत 15 आयोग या सर्व कामाचे मोजमाप पुस्तिका, इस्टिमेट, स्टेटमेंट ही मागणी केलेली आहे। आणि बोर किती मंजुरी झालेले? बोर जवळपास 4 बोर मंजूर झालेले आहेत, 2 बोर मारले म्हणत आहे, असं आम्हाला कुठेही दिसत नाही मारले म्हणून। आम्हाला 2 त्याने म्हणत आहे, आमच्याकडे त्यांच्याकडे रेकॉर्डिंग सुद्धा आहेत की बा पैसे बोर मारून घ्या, पैसे काय उचलले, आता सरप गेला, फरकांडी मारून काय फायदा आहे, असं त्यांचं आमच्याकडे रेकॉर्डिंग सुद्धा आहेत। आम्ही ग्रामसेवकला विचारले तर त्यांनी सांगितले की मी द्या लागलो, त्याने जे इस्टिमेट मागितले त्याने, तर तुमचे म्हणणे काय आहे? आमचं म्हणणं आहे की आता त्याने मला माहिती देण्यास तयार होते, पण आमच्या गावामध्ये 15 गावामध्ये 30 लाख रुपयाचं काम झालं। 30 लाखाच्या कामापैकी आम्हाला 4 लाख रुपयाचे MB आणि इस्टिमेट देत आहे, तर बाकीचे 26 लाख रुपये तर कुठे आहे? ते आम्हाला त्याचे इस्टिमेट, MB कुठे आहे ते आम्हाला सांगते। आमची बीडीओ साहेबांकडे एकच मागणी आहे की त्यांनी एक उच्चस्तरीय चौकशी नेमून, अधिकारी नेमून आमच्या गावात चौकशी करायला लावून पुढील अहवाल आम्हाला द्यावं, असा वरिष्ठास सादर करून त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात अशी आमची एवढी विनंती आहे। त्याच्यावर तुमचं म्हणणं काय आता? आमचं म्हणणं एवढंच आहे की गावामध्ये जे आता होत आहेत कामं, सध्या जे चालू आहेत कामं, त्याला गावामध्ये जसं की जिथे ग्राउंड आहे ऑलरेडी, जे विद्यार्थ्यांसाठी खो खो कबड्डी जिथे खेळत होते तिथं आम्ही पण खो खो कबड्डी खेळले। अच्छा, त्या राज्यस्तरीयपर्यंत आमची टीम गेलेली आहे। पाहिजे तर मागचे आहेत आमच्याकडे त्याचे पुरावे, ते ग्राउंड काढून तिथे तुम्ही गट्टूचं काम केलेलं आहे। तिथे बा आमच्या गावाला ग्राउंड नाही आहे असं दाखवून तुम्ही त्या गावामध्ये त्या जिल्हा परिषद शाळेमध्ये गट्टूचं काम करताय। गट्टूमध्ये मग ते गट्टूचं काम न करता ते ग्राउंड तसं राहू द्यायचंय। त्यांनी ते 10 लाखाचं 12 लाखाचं जे काही काम आहे ते काम हे पैसे खाण्यासाठी ते काम तिथं दाखवून त्याचे पैसे उचलून घेत आहेत। आमचं काम चालू आहे, पण ते काम तिथं नाही व्हायला पाहिजे होतं तरी तिथं कराले। जिथे जे काम करायला नाही पाहिजे तिथे ते काम कराले, किंवा जिथे ऑलरेडी काम झालेलं आहे त्याच्यावर परत काम करायला बसवण्याचं काम कराले। एकच काम दोनदा करून त्याचे दोनदा पैसे खायले। परत असं आमचं म्हणणं आहे की आमच्या गावातले मुलाची टीम किंवा मुलीची टीम राज्यस्तरीय खो खो खेळण्यासाठी गेलेली आहे, आणि तुम्ही आज त्याच ग्राउंडमध्ये गट्टू बसून येणाऱ्या भविष्यात आपल्या गावाच्या खेळाडूवर तुम्ही अन्याय करत आहे। हे असं आमचं म्हणणं आहे की ते गट्टूचं काम थांबवा। ते ग्राउंड जसं आहे तसंच राहू। त्याला गट्टूचं काम थांबवायचं नसेल तर ग्रामपंचायतनं विद्यार्थ्याला एक दुसरी जागा उपलब्ध करून द्यावं गावाच्या शाळेच्या ग्राउंडसाठी, नंतर गट्टूचं काम सुरू करा। आता त्यांचं असं म्हणणं आलंय
की बा ते कायदा नंबर 2-3च्या हिशोबाने मी तुम्हाला जागा दुसरीकडे देऊन देईल, पण आमचं म्हणणं असं आलं की आधी जागा द्या, नंतर ते काम सुरू करा. पण त्यांचं ते काही म्हणजे ते त्यांची बोलण्याची भाषा आणि त्यांचं बोलणं ते आम्हाला पटलं नाही, त्याच्यामुळं आज उपोषणाला बसण्यात आले. आता आश्वासन कोणी दिले की नाही बीडी साहेब? आश्वासन नाही आहे, सगळे फक्त उडवण्यावर आहेत. ह्याचं त्याच्यावर टोपी त्याच्यावर गोष्ट ह्याची गोष्ट त्याच्या अंगावर, असं एकूण एकावर. सरपंच उपसरपंच काय सांगायला लागले? गावाचा सरपंच आज सोबत आहेत आमच्या उपोषणासाठी. सरपंच अजून पत्ता नाही आहे. आणि विशेष म्हणजे आणखी दुसरी गोष्ट, गावात ग्रामसभा कधी झालेली नाही आहे नियमानुसार. असं का? ग्रामसभेला उपस्थित कोणी नसतानाही ग्रामसभा झाली, गावोगावी फिरून सह्या घेतलेल्या. तुम्ही म्हणले नाही का ग्रामसेवकला सरपंचला? सगळ्या गोष्टी ग्रामसेवकला ग्रामसेवकांना 353चा गुन्हा दाखल करण्यास धमकी देतात आमच्या गावातल्या ग्रामसेवक सदस्याला. धमकी देतात असं का? असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. हे निस्पूरचे गावकरी तुमच्या खिलाफन बसलेले आहे आमरण उपोषण करायला. तुमची प्रतिक्रिया काय आहे त्यामध्ये? त्यांना एस्टिमेट एमबी पाहिजे येत आहेत आणि त्या एस्टिमेट एमबी साठी मला काल पत्र भेटलेलं आहे आणि त्यांना द्यासाठी मी तयारीमध्ये आहोत. आणि या संदर्भामध्ये मला उद्या शिव मॅडमने बोलावलेलं आहे, त्यामुळे मी उद्या तिकडे जाणार आहोत. त्यांच्या तक्रारी आहेत की पैशाचा घोळ केलेला आहे कामामध्ये, यांचं म्हणणं काय? ते याच्यावरून करणार ना सिद्ध, काय कमी घोळ आहे की काय, डॉक्युमेंट दिल्यानंतर सगळे. बरोबर. त्यांचं म्हणणं आहे कॉल रेकॉर्ड त्यांच्याकडे आहे अवेलेबल. त्यांनी म्हटले की कॉल रेकॉर्ड म्हटलेले आहेत की पैसे खाण्यासाठी असतात, काम काय पैसे नसतात. त्यांचं म्हणणं काय? त्याने हा उद्देश नाही आहे. त्याने मला सांग तुम्ही पैसे खाल्ले म्हटला डायरेक्ट. तुम्ही काय म्हणता त्यांना कॉलवर? मी काय म्हणणार, पैसे काम करून खाल्लेच म्हटलं ते सगळे. काय म्हणणार? खाल्ले म्हटलं तुम्ही? काम केलेलंच आहे ना, काम आहेच त्याच्यामध्ये, काम करून जे आहे ते तुम्ही खाल्ल्या म्हणतात. मी कसं खाणार? पैसा कोणी खातो का? त्याने उलटेच बोलायला लागले. आणि बोरची किती मंजुरी आलेली आहे? बोरची मंजुरी काही आली नाही आमच्याकडे. ते आराखड्यानुसार काम करत आहोत. नाही, बोरची 15 मंजुरी आलेले आहे. आता एक बोर मारा लागले आहे गावामध्ये, असं कळालं आम्हाला. काय त्या संदर्भात मला काय माहिती नाही. माहित नाही का? पूर्ण आराखडा सगळे सगळे पूर्ण व्हिडिओ दिले का? पूर्ण डॉक्युमेंट दिले व्हिडिओ वगैरे? हो द्यायचे सगळे. थोडे 1-2 आपण आहेत ते काढून देऊ शकतो. हे तांडा वस्ती आणि बस दलित वस्तीचे काय प्रकार? सगळे आहेत ते सगळे मी त्यांना द्यायची व्यवस्था करतो. असं का? तांडा वस्ती एस्टिमेट एमबी मूल्यांकन. ठीक आहे.